अवघ्या काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी श्रमिकांची 30,000 घरांची वसाहत बनलेला रे नगर स्वागतासाठी सज्ज झालेला आहे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी आडम मास्तर यांचे लाल झेंडे एकही ठिकाणी नाही, मात्र कमळ, घड्याळ आणि शिवसेना यांचे सर्वत्र झेंडे फडफडतायत। सोलापूर लोकसभा निवडणुकीचं लॉन्चिंग करण्यासाठीच भाजपने लाल बावट्याचा हा कार्यक्रम हायजॅक केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या रे नगरात दौरा होणार आहे। हा माकप नेते आडम मास्तर यांचा कार्यक्रम आहे, मात्र भाजप, अजितदादा यांचं राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं हा कार्यक्रम एक प्रकारे हायजॅक केल्याचे दिसतंय। सगळ्या ठिकाणी म्हणजे रे नगराचा एरिया असेल, इथले रस्ते असतील, इथल्या कमाने असतील, इथले हेलिपॅड असेल, या ठिकाणी माकपचे लाल झेंडे कुठंच दिसत नाहीत। मात्र या तिन्ही पक्षाचे झेंडे मात्र सर्वत्र आणि सर्वत्र मोदी यांचं स्वागत करणारे फलक आमदार सचिन कल्याण शेट्टी असेल किंवा भाजपच्या लोकांनी सर्व ठिकाणी हे डिजिटल फ्लेक्स लावून हा कार्यक्रम हे प्रकारे हायजॅक करण्याचा प्रयत्न केलाय। 2 तासांच्या कार्यक्रमात आडम मास्तर यांना अवघे 5 मिनिटं बोलण्याची संधी मिळणार आहे। मोदींच्या दौऱ्यामुळे रे नगरात रातोरात कायापालट होऊ लागलाय। भला मोठा मंडप, तोही वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ असा उभारण्यात आलाय। व्यासपीठावर 10 बाय 40 फुटाची LED वॉल असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या सोलापुरात दौरा होणार आहे। मी सध्या उभा आहे रे नगरात आणि या ठिकाणी भला मोठा असा स्टेज उभा करण्यात आला आहे किंवा भला मोठा असा शामियाना उभा करण्यात आला आहे। रे नगराचा पूर्ण ताबा सध्या पोलिसांनी घेतला असून इथली 95% कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण पहा, इथला शामियाना, इथला स्टेज आणि इथं जी काही युद्ध पातळीवरची कामं सुरू आहेत ते यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवर अवश्य पहा। रे नगरातील आजचे ताजे व्हिडिओ आणि फुटेज फक्त यस न्यूज मराठीवर। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।